Hello student, practice problem 7 on dissolution of partnership firm. Shailesh, Sumit and Hemant were in partnership sharing profit and losses in the ratio of 2:2:1. They decide to dissolve their partnership on 31st March 2019 and their balance sheet as on that date. Balance sheet capital Saish 90,000, Sumit 60,000, Hemant 30,000. Loan 12,000, sundry creditors 9,000, bank overdraft 39,000. Asset side plant 1,20,000, debtors 45,000, stock 75,000, tally 2,40,000. It was agreed that Saish to discharge loan and to take debtors at book value. Next, plant realized rupees 35,000. Next, stock realized rupees 72,000. And next, creditors were paid off at a discount rupees 45 rupees. Show realization account, partners capital account and bank account. त्या ठिकाणी काही चेंजेस आहेत तो सांगते मी. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे रेग्युलरली आपल्याला कॅश किंवा बँक अकाउंट दिलं जातंय, जे या ठिकाणी दिलेलं नाहीये कारण त्या ठिकाणी ओव्हरड्राफ्ट झालेला आहे. आपण बँक अकाउंट ड्राफ्टिंग करणार, पण या ठिकाणी ओव्हरड्राफ्ट झालाय आणि त्यामुळे आपल्याला या ठिकाणी बँक किंवा कॅशचा बॅलन्स दिसत नाहीये, ओव्हरड्राफ्ट बॅलन्स दिसत आहे. त्यानंतर ज्या ठिकाणी सेकंड ऍडजस्टमेंट जी सांगितलेली आहे, प्लॅन रिअलाइज रुपीज 35,000. ऍक्च्युली इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे. प्लॅन रिअलाइज रुपीज 1,35,000 असं आहे. ओके, सगळ्यात पहिल्यांदा आपण प्लॅन, डेप्टर्स अँड स्टॉक ट्रान्सफर करणार रिअलायझेशनला. त्यानंतर सन्ड्री लायबिलिटीज म्हणजेच क्रेडिटर्स ट्रान्सफर करणार रिअलायझेशनला. त्यानंतर कॅपिटल अकाउंट जे आहे त्या ठिकाणी त्यांचे बॅलन्स आपण ट्रान्सफर करणार त्या अकाउंटला. बँकमध्ये ओव्हरड्राफ्ट आहे म्हणजेच क्रेडिट बॅलन्स दिसणार आहे. त्यानंतर लोन अकाउंट जे आहे, आता लोन अकाउंट या ठिकाणी साईश पार्टनर जो आहे हा डिस्चार्ज करतोय, पेड ऑफ करतोय, त्यामुळे आपण एक वर्किंगसाठी त्याचं लोन अकाउंट बनवूया. फक्त इन्फॉर्मेशन घेण्यासाठी तुम्ही तो डायरेक्टली केला तरी चालू शकतोय. आणि त्यानंतर स्टॉक रिअलाइज सांगितले, क्रेडिटर्स पेड ऑफ सांगितलंय ॲट अ डिस्काउंट रुपीज 45. स्टार्ट करूया. असेट्स रिअलाइज करून घेऊया, असेट ट्रान्सफर करून घेऊया आपण. रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू सन्ड्री असेट. Sundry assets, land rupees 1,20,000, 1,20,000. Next, debtors rupees 45,000, 45,000. Stock 75,000. Sum 2,40,000. Next, sundry liabilities transfer करायचे by sundry liabilities. सन्ड्री लायबिलिटी मध्ये फक्त क्रेडिटर्स आहे. क्रेडिटर्स 9,000. डायरेक्टली आपण आउटरला घेणार, त्याचे सेपरेटली सम नाहीये, त्यामुळे डायरेक्टली आउटरला घेतलंय. त्यानंतर आता आपण जे अदर आहेत ते पोस्टिंग करून घ्या, म्हणजे ट्रान्सफरिंग करून घ्या. कॅपिटल साईश, सुमित अँड हेमंत. बॅलन्स ब्रॉट डाउन बाय बॅलन्स ब्रॉट डाउन 90,000, 60,000 and 30,000.
त्यानंतर लोन अकाउंट या ठिकाणी आपण ओपन केले. लोनचा बॅलन्स घेऊया. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. लोन अकाउंटचा बॅलन्स आहे 12,000. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन घेतलं आपण 12,000. त्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट. बँक अकाउंट आपण बनवलेला आहे. बँकचा बॅलन्स, क्रेडिट बॅलन्स. ओव्हरड्राफ्ट म्हणजेच क्रेडिट बॅलन्स, नॉर्मल असेल तर डेबिट दिसणार. बाय बॅलन्स 39,000. आता या ठिकाणी चेक करा, आपली जी बॅलन्स शीट आहे ही क्लिअर झालेली आहे ट्रान्सफरिंग करून. त्यानंतर आता आपण घेणार ऍडजस्टमेंट फर्स्ट. साईज टू डिस्चार्ज लोन अँड टू टेक डेप्टर्स एट बुक व्हॅल्यू. फर्स्ट आपण लोन डिस्चार्ज करून दाखवूया. साईजने लोन डिस्चार्ज केलाय म्हणजेच त्याची एंट्री दिसणार लोन अकाउंट डेबिट टू साईज कॅपिटल अकाउंट. साईजने केलेला आहे आणि त्यामुळे लोन अकाउंट डेबिट टू साईज कॅपिटल म्हणजेच लोन मध्ये दिसणार टू साईज कॅपिटल. $12,000. सेकंड इफेक्ट दिसणार साईज कॅपिटल मध्ये. साईज कॅपिटल मध्ये घेऊया आपण बाय लोन अकाउंट. साईज मध्ये दिसणार 12,000. ओके. त्या ठिकाणी लोन अकाउंट जे आहे हे आपलं या ठिकाणी ऑटोमॅटिकली क्लोज झालेलं आहे. ज्या वेळेला लोन आपण पेड करतोय त्यावेळेला बँकच्या क्रेडिटला दाखवतोय. एखाद्या पार्टनर्सने ते जर पेड करायचं ठरवलं असेल किंवा डिस्चार्ज करायचं असेल तर त्या पार्टनर्सच्या क्रेडिटला घ्यायचं, जर तुम्हाला हे लोन अकाउंट हे बनवायचं नसेल तर. ती सोपी एक मेथड आहे, म्हणजे तुमचा त्याच्यासाठी वेळ वाचतोय. एखाद्या पार्टनरने डिस्चार्ज केलेलं असेल तर त्या पार्टनरच्या क्रेडिट साईडला दिसणार. अदरवाईज ते आपल्याला जर सांगितलेलं नसेल तर पेड ऑफ करायला लागतं, त्यावेळेला बँकच्या क्रेडिट साईडला दाखवायचं. नेक्स्ट डेटर्स ॲट अ बुक व्हॅल्यू. आता त्याकडे डेटर्स जे आहेत हे ॲट बुक व्हॅल्यूने टेक ओव्हर केलेले आहेत. मग डेटर्सची बुक व्हॅल्यू आहे ती चेक करा. डेटर्सची बुक व्हॅल्यू आहे 45,000. तर 45,000 ने टेक ओव्हर केले दिसणार टू रिअलायझेशन अकाउंट. साईज 45,000. रिअलायझेशन अकाउंट मध्ये दिसणार बाय साईज कॅपिटल अकाउंट. $45,000. नेक्स्ट प्लॅन्ट रिअलाइज झाले, स्टॉक रिअलाइज झाली आहे ती दिसणार आहे. रिअलाइज झाली आहे म्हणजेच बाय बँक अकाउंट. प्लॅन्ट कितीला रिअलाइज आहे बघा 35,000. हे रॉंगली पोस्टिंग आहे. 1,35,000 दिसणार आहे. 1,35,000 अँड स्टॉक 72,000. 2,07,000 ही त्याची सम झाली. 2,07,000. सेकंड इफेक्ट करणार बँक मध्ये टू रिअलायझेशन अकाउंट. $2,07,000. Next, creditors were paid off at a discount of ₹45. क्रेडिटर्स पेड करायला सांगितले ॲट अ डिस्काउंट, पण ₹45 एवढं डिस्काउंट देऊन क्रेडिटर्स पेड करायचे म्हणजेच टू बँक अकाउंट.
क्रेडिटर्स आहेत 9000 minus 45 8955. आउटरला घेणार 8955. यानंतर सेकंड इफेक्ट बँक अकाउंटला बाय रिअलायझेशन अकाउंट $8955. ओके. नेक्स्ट या ठिकाणी आपले ऍडजस्टमेंट संपलेत. आता आपण क्लोज करणार. फर्स्ट रिअलायझेशन अकाउंट क्लोज करणार. रिअलायझेशन अकाउंट क्लोज करण्यासाठी डेबिट आणि क्रेडिट मध्ये जी साईड मोठी दिसते ती बघा. कुठली साईड मोठी दिसते? या ठिकाणी आपल्याला क्रेडिट साईड मोठी आहे. 2,07,000 प्लस 45,000 प्लस 9,000 2,60,000 61,000 2,61,000 minus 2,40,000 minus 8,955 12,045. ओके. पार्टनर्स कॅपिटलला जाणार म्हणजे टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट पार्टनर्स कोण आहेत? साईश, नेक्स्ट सुमित and हेमंत. 12,045 and रेशो आहे 2:2:1. 12,045 upon 5 into 2 into 2 and into 1. 4,818 and Hemant 2,409. पार्टनर्स कॅपिटलला घेणार प्रॉफिट रिअलायझेशन प्रॉफिट बाय रिअलायझेशन प्रॉफिट साईश 4,818 Sumit 4,818 and Hemant 2,409. आता या ठिकाणी आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करणार. फर्स्ट हेमंत बॅलन्स लिहून घेऊया बघूया. हेमंत आहे 32,409 32,409 बॅलन्स तेवढा झालाय. त्यानंतर सुमित 60,000 प्लस 4,818 64,818 64,818 म्हणजेच बॅलन्स सेम 64,818 and Saish 90,000 plus 12,000 plus 4,818 1,06,818 1,06,818 minus 45,000 61,818 नाव येणार याला फायनल पेमेंट म्हणजेच बँक अकाउंटला जाणार. आता त्याचा सेकंड इफेक्ट बाय साईश कॅपिटल सुमित कॅपिटल अँड हेमंत कॅपिटल. Size capital 61,000
818, Sumit Capital 64,818 and Hemant Capital 32,409. आता आपण क्लोज करणार. बँक डेबिट साइड आहे 2,07,000, क्रेडिट साइड 39,000 plus 8,955 plus 61,818 plus 64,818 and plus 32,409, 2,07,000. या ठिकाणी चेक करून बघा. प्रॉब्लेम आपला टॅली झालेला आहे. रॉंग अमाऊंट दिलेली होती, आपण करेक्ट या ठिकाणी घेतलेली आहे. प्लॅनची जी रिअलाइज झालेली आहे ती जर तुम्ही घेतलात नाही तर प्रॉब्लेम तुमचा टॅली होणार, पण रॉंग अमाऊंटने टॅली होणार. एक्झाम मध्ये अशा चुका केल्या जात नाहीत. आता या ठिकाणी टेक्स्टबुक मध्ये प्रिंटिंग मिस्टेक असल्यामुळे मी ती तुम्हाला करेक्शन सांगितलेलं आहे. तुम्ही ते सॉल्व करून चेक करायचं आहे. थँक्यू. टेक केअर.